सुरू करूया. सर्वांना नमस्कार. आज तातडीची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण असं आहे की उबाटाचे जे कोणी उमेदवार आहेत किंवा उबाटाचे आमदार खासदार, उबाटाचे पदाधिकारी जे कोणी आहेत ते महिलांच्या प्रती कशा पद्धतीने बोलतायत या संदर्भातली ही पत्रकार परिषद आहे. माझ्यासोबत उपनेते आणि त्याचप्रमाणे महायुतीच्या उमेदवार सुवर्णाताई करंजे या सुद्धा उपस्थित आहेत. खरं तर मी प्रेस कॉन्फरन्स सुरू करण्याच्या आधी सुनील राऊत यांचा हा व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करून दाखवते. तुम्ही बघा की यामध्ये सुनील राऊत हे सुवर्णा करंजे बद्दल काय बोलले. सुवर्णा करंजे या विक्रोळीमधूनच शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. सुनील राउत ने संजय राउत मेरा बड़ा भाई है, जिन्होंने मोदी और शाह को हिलाया, तो टक्कर कैसे होनी चाहिए अपनी अपने लेवल की, लेकिन कोई दिखा ही नहीं मेरे साथ में, आने की हिम्मत ही नहीं. सब पीछे सब पीछे सब पीछे. तो हमें किसी को बकरा बना नहीं था, तो उस बकरे को मेरे गले में डाल दिया. जिस साइड को काटेंगे बकरे को. तुम्ही ऐकलं असेल की सुनील राऊत जे उबाटाचे विक्रोळीचे उमेदवार आहेत विधानसभेसाठी ते कशा पद्धतीने बोलतायत. ते सुवर्णाताई करंजे यांना बकरी तर म्हणालेतच आहेत, परंतु या बकरीला 20 तारखेला कापून टाकणार ही भाषा करतायत. खरं तर हे कुणाचं लागूचालन करतायत हा माझा प्रश्न आहे. कारण बकरी कोण कुठल्या कम्युनिटीमध्ये कापली जाते हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. आणि तुम्ही जर बघाल तर त्यांच्या आजूबाजूला कोण उभं आहे, म्हणजे कुणाला खुश करण्यासाठी तुम्ही म्हणताय. तुम्ही आम्हाला खरं तर ह्याच्यात राजकारण आणायचं नाहीये, पण आम्हाला आणायला लागतंय. तुम्ही एका महिलेला, एका हिंदू महिलेला सांगताय की हिला आम्ही 20 तारखेला कापून टाकणार आहोत. कुठली भाषा ही? हे मान्य आहे उबाटाला? तुमचा एक खासदार शायना एनसी सारख्या आमच्या महिलेला माल म्हणतोय, त्याचप्रमाणे हे तुमचे दुसरे उमेदवार त्याला बकरी म्हणतायत. बकरी म्हणाले तर म्हणाले, वरती कापून टाकीन सांगताय. ही धमकी म्हणायची का? मी कशा पद्धतीने ही भाषा आहे? ही कुठली भाषा आहे? कुठल्या समाजाला तुम्हाला खुश करायचंय म्हणून ही भाषा बोलताय? ज्या महिलांना माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या वाघिणी म्हणायचे, रणरागिणी म्हणायचे, त्यांना तुम्ही बकऱ्या म्हणताय. त्याच्यानंतर दुसरा माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय. अनंत बाळा नर हे जोगेश्वरीचे उबाटाचे उमेदवार आहेत, त्यांच्या मोठ्या सुनेने एक व्हिडिओ पाठवलाय. त्यामध्ये हे नर कशा पद्धतीने घरातल्या महिलांना त्रास देत आहेत, कशा पद्धतीने आपल्या सुनेला त्रास देत आहेत हे सांगितलंय. हे उबाटाचं महिलांचं धोरण आहे का? अशा पद्धतीने महिलांना सुरक्षा देणार आहात का तुम्ही? बरं, हे सुनील राऊत कुणाचे भाऊ आहेत धाकटे? तर महाविद्वान असे जे संजय राऊत आहेत यांचे हे धाकटे भाऊ आहेत. आणि संजय राऊत महिलांबद्दल काय बोलतात, किती मुक्ताफळं उधळतात. स्वप्ना पाटकर बद्दल ते काय काय बोललेले आहेत, कुठल्या भाषेत बोललेले आहेत, कुठली अर्वाच्य भाषा त्यांनी महिलांना वापरलेली आहे, हे तुम्ही आजही युट्यूबला जाऊन बघू शकता. आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने मतदान करायच्या अगोदर ते बघावं, कारण ही यांची महिलांबद्दलची भूमिका आहे. हे तुम्हाला महिलांप्रती वाटणारं तुमची संवेदनशीलता आहे. माझा प्रश्न उद्धवजी नाही, माझा प्रश्न रश्मी वहिनी नाही, माझा प्रश्न आदित्यला आहे. आणि माझा प्रश्न तिथे उरलेल्या सुरलेल्या सगळ्या महिलांना आहे उबाटामधल्या, की अशा पद्धतीने तुमचे उमेदवार जर महिलांप्रती बोलत असतील तर यावर तुमची भूमिका काय? आम्ही खरं तर याच्यावर FIR केलेली आहे. 356(2) आणि 351(2) ही 2 कलमं लावून कालच सुवर्णाताईंनी या संदर्भात FIR केलेली आहे. मला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचा आहे. निवडणूक आयोगाला हा माझा प्रश्न आहे की एक उमेदवार, एक तर तुम्ही कम्युनल भाषण करतायत, तुम्ही कुठेतरी जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न करताय, परत या महिलेला तुम्ही धमकी देताय मारून टाकायची खुलेआम. काय प्रकार चाललाय? काय म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक करू इच्छिताय? माझा प्रश्न आहे की उद्या जर या महिलेला, या आमच्या उपनेत्या आहेत, या आमच्या उमेदवार आहेत, या तिथे 3 टर्म नगरसेविका राहिलेल्या आहेत, अशा एका ज्येष्ठ महिलेला तुम्ही कापून टाकायची भाषा करताय.
निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की या सुनील राऊत या व्यक्तीची उमेदवारी ही रद्द करण्यात यावी, कारण अशा पद्धतीची भाषा सहन केली जाणार नाही. संपूर्ण महिला वर्ग याच्या विरोधात खवळून उठणार आहे आणि आम्ही पक्षातर्फे सुद्धा निवडणूक आयोगाला या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि यापुढे सुद्धा त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करत आहोत. पत्र तर देणारच आहोत, आम्ही त्यांना भेटून आमचं निवेदन त्यांना देणार आहोत. माझं एवढंच संपूर्ण महाराष्ट्राला सांगणं आहे की अशा पद्धतीने महिलांसंदर्भात ज्या भूमिका घेत असतील, ज्या पद्धतीने बोलत असतील, धमकावत असतील, मारण्याची धमकी देत असतील, अशा लोकांना त्यांचा पक्ष काय कारवाई करणार आहे येत्या निवडणुकीत. महिला वर्ग, कारण कसं आहे ना, महायुतीने लेक लाडकी म्हणून सन्मान दिला, लाडकी बहीण म्हणून सन्मान दिला, अन्नपूर्णा म्हणून त्यांना सन्मान दिला आणि तुम्ही काय करताय? तुम्ही त्यांना बकरी बोलताय, तुम्ही त्यांना माल बोलताय आणि संजय राऊत तर काय काय बोलतायत हे मी इथे बोलू पण शकत नाही. माझी परत एकदा निवडणूक आयोगाला हात जोडून विनंती आहे की सुनील राऊत सारख्या या व्यक्तीचं उमेदवारी ही रद्द करण्यात यावी. धन्यवाद. मला असं वाटतं की आता याच्या पुढे ज्यांच्यावर ही वेळ आलेली आहे किंवा ज्यांना अशी धमकी मिळालेली आहे अशा आमच्या सुवर्णताई करंजे या सुद्धा मीडियाशी बोलू इच्छितात. सुवर्णताई, आपण बोला. खरं तर त्याने यापूर्वी सुद्धा मला कैकई म्हणून एका सभेमध्ये बोलला होता. मी त्या माणसाकडे शिस्त नाही, महिलांशी कसं बोलावं, कसं वागावं, हा जो सुसंस्कृतपणा असतो तो ह्या माणसाकडे अजिबात नाही आहे. आणि थोडंसं आम्हाला तरी असं वाटतं की तो मनोरुग्ण आहे, कारण त्या लोकप्रतिनिधी म्हणण्याच्या लायकीचाच तो नाही आहे. कारण ज्या पद्धतीने त्याचं वागणं आहे, उद्धट उर्मट तर आहेच, प्रत्येक महिलेशी त्याचं वागणं अशाच पद्धतीचं आहे. अनेक वेळा मला त्यांनी छळलेल्या कामामध्ये माझ्या प्रत्येक वेळेला व्यत्यय आणला होता, काम करू देत नव्हता, म्हणून मी शेवटी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत गेले. पण इकडे आल्यानंतर सुद्धा त्याची तीच भाषा आहे, तीच गुरमी आहे, तशाच पद्धतीचं त्याचं माझ्याबरोबरचं वागणं आहे. आता मी त्यांच्या पक्षात नाही, पण त्यांच्यासमोर जेव्हा उभी राहिले तेव्हा त्यांना पुन्हा एकदा छळण्याची संधी मिळाली की काय असं मला वाटायला लागलं. कारण ते महिलांना खूप कमजोर समजतात. महिला म्हणजे त्यांच्या दृष्टीने कचरा आहे. कारण मी गेल्यानंतर ते बोलले आमच्याकडचा कचरा गेला, पण त्यांना माहीत नाही कचरा हा कसा आणि कुठे डोळ्यात गेल्यानंतर कसा त्या डोळ्याची वाट लावून टाकतो. आणि माझ्या मागे आज असंख्य शिवसैनिक आहेत, आज माझ्या विभागातले नागरिक आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचा एकच हेतू आहे की आम्हाला बदल हवा आहे. कारण मी जे 3 टर्ममध्ये काम केलेलं आहे, माझा तो चॅलेंज आहे की मी जे नगरसेविका म्हणून काम केलं आहे त्यांनी 1% तरी त्या विभागातलं काम माझ्यासमोर ठेवावं. मी त्यांना सांगितलं होतं, आपण दोघे एका व्यासपीठावर येऊ आणि दाखवू की तुमचं काम दाखवा, मी माझं काम दाखवते. पण हे जे काल बोलले ते भयंकरच बोललेत आणि त्यांनी हे असं बोलायला हिंमत त्यांची होते कशी? आणि खरोखर ह्या अशा पद्धतीच्या, ह्या अशा वागणाऱ्या माणसाला हा लोकप्रतिनिधी होण्याच्या लायकीचा नव्हताच. आणि ह्याच्यापुढे सुद्धा लोक हे त्याला निवडून तर देणारच नाही, कारण विक्रोळी विधानसभेने ठरवलेलं आहे. आणि प्रचंड असा आता रोष आमच्या विक्रोळी विधानसभेत आहे आणि म्हणून सगळेजण आम्ही मागणी करतो की याची उमेदवारी रद्द करण्यात यावी. काय प्रश्न असतील ते विचारा. आम्हाला अपेक्षा होती की गुन्हे दाखल होतील, कारण अरविंद सावंत किंवा सुनील राऊत त्यांचं म्हणणं असं आहे की यापुढे अजून देखील गुन्हे दाखल होतील, तडीपाऱ्या केल्या जातील, मात्र या सगळ्यांचा हिशोब हा 23 तारखेनंतर केला जाईल. म्हणजे तुम्ही तुमच्या भावाचा पाठराखण करताय का? त्यांनी जे वक्तव्य केलं त्याला तुम्ही पाठिंबा देताय का? खरं तर जेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल अरविंद सावंतांबद्दल शायना एनसीन जाऊन आम्ही जेव्हा नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला त्याच्यानंतर त्यांनी माफी मागितली. परंतु सुनील राऊत यांचं भाष्य हे माफी मागायच्या लायकीचं पण नाहीये. त्यांच्यावर कारवाई नाही तर त्यांची उमेदवारी रद्द व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे महिला म्हणून. वेगळा प्रश्न आहे, स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली होती आपल्याकडून. शरद पोंक्षे यांचं त्या यादीत नाव होतं, मात्र काल शरद पोंक्षे मनसेच्या व्यासपीठावर त्यांनी एक खंत बोलून दाखवली तिकडे की मी फक्त नावाला उतरत आहे. कुठेतरी नाराज आहेत का पक्षावरती किंवा पक्षांतर्गत काही चालू आहे का? नाही, मला वाटत नाही अशी काही भूमिका त्यांनी घेतली असेल किंवा त्यांच्याकडे काहीतरी गैरसमज झाला असेल. आणि आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नक्कीच त्यांची जर काही तशी तक्रार असेल तर त्याच्यावर नक्कीच त्यांची दखल घेतली जाईल. परत या विषयावर येतो की असं सातत्याने होताना दिसत आहे, याच्यावर कुठेतरी थांबणार आहे आणि अशा संबोधनाचे असे वक्तव्य होतात महिलांच्या विरोधात, याच्यावर तुम्ही पोस्ट करणार?
हे नक्कीच खरं तर आम्हाला हे दुःखद वाटतं की एकीकडे तुम्ही महिला सुरक्षेबद्दल बोलताय, एकीकडे तुम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल बोलताय आणि त्याचप्रमाणे आज लाडक्या बहिणी ज्या अगदी ठामपणे महायुतीच्या मागे उभ्या आहेत, त्याच्यामुळे तुमचं जे फ्रस्ट्रेशन आहे हे बाहेर निघतं आणि तुमचा खरा चेहरा महिलांच्या संदर्भात हा आता लोकांना दिसू लागलेला आहे. कारण सातत्याने तुमचे हे सर्व उमेदवार हे महिलांच्या संदर्भात ज्या पद्धतीने तिला एक वस्तू म्हणून संबोधली जाते, तिला एक तुच्छतेचं वागणूक दिली जाते, तर मला असं वाटतं की माननीय हिंदू हृदय सम्राटांचे जे विचार आहेत हे खरोखर यांनी गहाण ठेवले होते, गहाण ठेवले आहेत किंवा त्या विचारांची तुम्ही फारकत घेतलेली आहे हे आता दिसतंय. आणि म्हणूनच परत एकदा त्यांचे विचार घेऊन जे पुढे चाललेले आहेत शिंदे साहेब आणि जी धनुष्यबाण घेऊन शिवसेना पुढे चाललेली आहे ज्यामध्ये महिलांना मान दिला जातो. आज महिलांचं नाव हे मुलांच्या नावामध्ये वडिलांच्या अगोदर सुद्धा देण्याचं काम तो GR हा महायुतीने काढलेला आहे. मला वाटतं एवढा मोठा सन्मान कोणाला कधीच मिळालेला नव्हता कुठल्याही महिलेला. आणि एकीकडे यांची ही वक्तव्य, तर मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गाने विचार करण्याचा वेळ आले की कुठे लाडकी बहीण आणि कुठे ही वक्तव्य. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहोत, आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. त्यामुळे माझी परत एकदा निवडणूक आयोगाला हात जोडून विनंती आहे की महिलांप्रती असा विचार करणारे, असे कम्युनल भाषा वापरणारे, एखाद्या विशिष्ट समाजाचं लांगुल चालन करणारे हे जे काही उमेदवार आहेत यांची उमेदवारी त्वरित रद्द केली जावी. आपण झाला तर एका निवडणूक अगदी आम्ही निवडणूक आयोगाला पक्षातर्फे ऑलरेडी ईमेल केलेला आहे आणि एक निवेदन घेऊन आम्ही सर्व महिला पदाधिकारी इन्क्लुडिंग सुवर्णाताई करंजे आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांना हे निवेदन देणार आहोत. संजय राऊत म्हणतात की 23 तारखेनंतर आम्ही सगळं करू, पण आपल्या पक्षातर्फे आपण काही करणार आता नाही, संजय राऊत काय बोलतायत याच्याकडे फार लक्ष देऊ नका. कारण संजय राऊतांचा भाऊ जे बोललेला आहे महिलांप्रती त्यासाठी संजय राऊतचं काय भूमिका आहे हे मला ऐकून घ्यायची आहे. कारण संजय राऊत रोज बोलत असतात, अतिशय विद्वान आहेत, त्यांना संपूर्ण जगाचं प्रचंड ज्ञान आहे. त्याच्यामुळे त्यांनी तुमची एक महिला भगिनी आहे जिला तुम्ही बकरी म्हणून तिला कापून टाका असं जे वारंवार तुम्ही बोलताय यासाठी संजय राऊतजी आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट करा. कारण 23 तारखेला लोक महिला वर्ग काय पद्धतीने तुम्हाला उत्तर देईल हे तुम्हालाच दिसेल. सुवर्णाताई, विक्रोळी विधानसभेमध्ये सुरुवातीला अरविंद सावंतांचं वक्तव्य फायनान्सिंगच्या संदर्भात, आता सुनील राऊतांचं वक्तव्य तुमच्या संदर्भात. विक्रोळी विधानसभेमध्ये तुम्ही आव्हान निर्माण केलं असं त्यांना वाटतंय, एकंदरीत या प्रकारामागे तसं काही कारण आहे? हवा निर्माण त्यांनी ते बोलले नसते तर हे झालंच नसतं ना. त्याने का बोलावं असं? आम्ही महिला का बकऱ्या आहोत का? आणि तू आमची मान कापणार? म्हणजे तुम्ही ज्या समाजात जाता तिकडे त्या समाजासारखे बोलता का? ते बोलले नसते तर प्रश्नच आला नसता ना. कसं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांना बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे हे फ्रस्ट्रेशन आहे जे त्यांच्या तोंडातून बाहेर निघत आहेत. ही FIRची कॉपी आहे सुनील राऊतांवर केलेली, यामध्ये आपण संपूर्ण डिटेल वाचू शकता. ही FIRची कॉपी ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे माझं परत एकदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या माय भगिनींना विनंती आहे की जे आम्हाला भेडबकरी समजतात, जे आम्हाला कापून टाकायची भाषा करतात, असे उमेदवार हे आम्हाला नकोच आहेत. असे आमचे संपूर्ण फक्त पक्षीय नव्हे तर संपूर्ण महिला वर्गाचं मागणं आहे. या सगळ्या घटना वारंवार निवडणुकीच्या तोंडावर होत आहेत. काय वाटतंय की ज्या निवडणुका यापूर्वी होत आल्या होत्या तसं आता राहिलेलं दिसत नाहीये. राजकारण म्हणजे गजकारण झाल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला? आता नाही, काय आदर्श लोकांसमोर येतोय, लोक निवडणुकीला कसे सामोरे जातील तर असं घडत राहिलं? तुम्ही एक लक्षात घ्या, आम्ही सतत म्हणतोय की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार या लोकांनी सोडलेले आहेत आणि हे सतत ते स्वतःच्या कृतीतून दाखवून देत आहे की हे विचार त्यांनी कशा पद्धतीने सोडलेले आहेत. कारण जिथे रणरागिणी होत्या, रणरागिणी म्हटलं जात होतं, तिथे आज तुम्ही बकरी म्हणताय. हे विचार सोडलेत तुम्ही. हे बाळासाहेबांचे विचार कधीच नव्हते. बाळासाहेब आम्हाला वाघिणी म्हणत होते. बाळासाहेबांनी आम्हाला जो सन्मान दिला ते सन्मान तर जाऊ दे, तुम्ही साधं तोंडेकला सुद्धा सन्मान करू शकत नाहीये. ही तुमची भूमिका आहे. म्हणून आज खरी शिवसेना तुमच्यापासून लांब गेली आहे. धन्यवाद. हिंदी में धन्यवाद. जानना चाहेंगे सुनील राउत जो आपके प्रतिद्वंदी हैं, उन्होंने एक टिप्पणी की थी जिसको लेकर मामला दर्ज हुआ है, क्या कहें? देखिए, मैं आपको एक बात कहना चाहूंगी कि ये उबाठा के जो भी उम्मीदवार है या जो भी पदाधिकारी है, अरविंद सावंत शाइना इंसी को माल बोल रहे हैं,
फिर अनंत भिकू नर करके जोगेश्वरी के जो उम्मीदवार है वो कैसे अपने बड़ी बहू से बात कर रहे, उसका भी वीडियो आपके सामने आया है। और अभी ये सुनील राउत, जो संजय राउत जी, बहुत महाविद्वान जो संजय राउत जी है उबाटा के, उनके ये छोटे भाई है, वो किस तरीके से अपने जो प्रत्याशी है सुवर्णाताई करंजे, जो हमारी उपनेता है और विक्रोली की उबाटा के सामने जो खड़ी है, वो महायुति की उम्मीदवार है, उसको उन्होंने बकरी तो कहा ही है और उसको हलाल करेंगे, उसको मार देंगे, उसका गला काटेंगे, ऐसा वक्तव्य किया है। ये कौन सी भाषा है? ये क्या है? इससे आप कम्युनिज्म फैला रहे हैं, उसको धमकी दे रहे। कल अगर ये हमारी जो बहन है वो प्रचार करते समय अगर उसके सामने, भगवान न करे ऐसा कुछ हुआ हो, लेकिन अगर कुछ हुआ तो उसकी जिम्मेदारी सुनील राउत जी आपकी रहेगी। हम निवडणूक आयोग को, चुनाव आयोग को हम बहुत विनम्रता से कहते हैं कि ऐसे जो प्रत्याशी है सुनील राउत जैसे, सुनील राउत जी की उम्मीदवारी ये रद्द होनी चाहिए, क्योंकि ऐसा आदमी सचमुच महिलाओं को किस तरीके से सम्मान देगा, किस तरीके से सुरक्षित रखेगा। जहां पे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब माझी लाड़की बहन कह रहे हैं, लेक लाड़की कह रहे हैं, अन्नपूर्णा कह रहे हैं, महिलाओं को सम्मान दे रहे हैं, और वहां पे ये जो उबाटा के जो लोग हैं वो उनको माल कह रहे हैं। संजय राउत जी तो जिस तरीके से स्वप्ना पाटकर जी से बात की है वो तो आप यूट्यूब पे देख सकते हैं। इतनी गंदी भाषा में कोई औरत से बात कर सकता है, ये भी हमें सुनना भी हमको गवारा नहीं है। और वही सुनील राउत जी, उनका ही छोटा भाई, सगा छोटा भाई, इनको हमारी जो 3 टर्म से नगर सेविका है उनको वो बकरी कह रहा है, और बकरी तो बकरी, उसको मार देगा ये कह रहा है। ये किसके लिए कह रहे हैं? कौन है उसके आजू बाजू में? तभी कौन लोग खड़े थे? किसको खुश करना चाहते हैं? कौन से कम्युनिटी में बकरी को हलाल करते हैं? ये तुम्हारा हिंदुत्व है? एक हिंदू बहन को इस तरीके से आप गाली गलौज करोगे? मुझे उबाटा के जो मुख्य है हमारे आदित्य जी है या उद्धव ठाकरे या रश्मि ठाकरे, उनसे मैं पूछना चाहूंगी कि ये महिलाओं के प्रति आपका आदर है? संजय राउत ने कहा है कि उन्होंने अपने भाई का बचाव करते हुए कहा है कि झूठा मामला दर्ज किया गया और 23 तारीख के बाद सबका हिसाब किताब होगा, ऐसी चेतावनी की तरह से। देखिए, संजय राउत जी खुद इतने गंदी मुंह से बात करती है महिलाओं के बारे में, तो वो अपना भाई का बचाव कर रहे हैं। तो मुझे पूरे महाराष्ट्र के महिलाओं को पूछना है कि ऐसे लोग आपको सत्ता पे बैठाना चाहिए आपको? क्योंकि उन्होंने एक भी अक्षर से बोला नहीं कि मेरी भाई की गलती हो गई। हमको एफआईआर करने की इच्छा नहीं है, और मैं तो कहती हूँ कि उनको माफी भी नहीं मांगना चाहिए, उनकी तो उम्मीदवारी रद्द करना चाहिए, क्योंकि वो माफी के लायक भी नहीं है। जब भी हमने एफआईआर किया शाइना एनसीजी के साथ जाके अरविंद सावंत के खिलाफ, उसके बाद अरविंद सावंत ने माफी मांगी। लेकिन सुनील राउत जी, आप माफी भी मत मांगिए, क्योंकि आप माफी के भी लायक नहीं है। आपकी तो उम्मीदवारी रद्द होनी चाहिए। धन्यवाद।